पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चर्चा सुरू असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं या युतीला विरोध केला। दोन्ही पवार एकत्र आले तर ठाकरेंची शिवसेना सोबत नसेल असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट केलं गेलंय। पाहूया। जर पक्षीय विचारधारेचा फक्त सत्तेसाठी सौदा होत असेल तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पुरोगामी विचारधारेचं फक्त सोंग घेतलंय का हे एकदा शरद पवारांनीच पुढे येऊन सांगणं गरजेचं बनलंय। कारण शरद पवारांनीच ज्या नेत्यांना मोठं केलं ते जेव्हा पक्षासह चिन्ह घेऊन भाजपसोबत गेले तेव्हा छातीचा कोट करून जे सामान्य कार्यकर्ते निष्ठेनं राहिले त्यांनाच आता दूर करणं सुरू झालंय। पुण्याचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला। अजित पवार यांच्या बंडानंतर पडत्या काळामध्ये ज्यांनी शरद पवार यांना साथ दिली त्या पक्षानं पुन्हा अजित पवारांसोबत जाऊ नये अशी जगतापांची भूमिका होती। मात्र सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत नेहमीप्रमाणे मोघम उत्तर दिलं। जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच तारा राणी होते आणि तीच जिजाऊ होते। आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या, मग आम्ही पोरी परवडल्या हो। सगळ्या या परिस्थितीमध्ये काय हालून जायचं नाही। अरे पक्ष बांधू, आमदार आहेत, आनंद आहे, जे करायचं ते केले, लढ लेंगे। म्हणजे मी सांगितलं काय डेअरिंग आहे। जर हे लोक असे लढू शकतात मग आपल्याला काय अडचण आहे लढायला। सत्ता येते जाते हो, सत्तेने सुख मिळत नाही। कि इन सबको रोज सुबह और शाम को मैं देखती हूँ, रात को। महाराष्ट्र पवार साहेबांकडे पुरोगामी नेतृत्व म्हणून बघतो। करेक्ट। आणि त्याच मुद्द्यावरती तुमच्या पक्षात फूट पडली। दादा सत्तेत गेल्यानंतर सगळे कार्यकर्ते तुमच्या मागे आले, आता पुरोगामी विचार। त्याच मुद्द्यावर प्रशांत दादांनी भूमिका घेतली, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईल, त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे? जो एक तर त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, दुसरा की मला त्याच्यात प्रशांत दादा म्हणजे एवढी टोकाची भूमिका का घेतात ह्याचं माझं उत्तरच नाही। मी प्रशांत दादांच्या बरोबर 6 तास चर्चा केली आहे। 6 त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या 100% झाल्याच पाहिजेत, त्या मला मान्य आहेत। प्रत्येक कार्यकर्ता प्रोटेक्ट झाला पाहिजे, ते अर्थातच मान्य आहे। आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या मनात काही वेगळं असेल तर मला माहिती। प्रशांत दादा तुमच्याशी जास्त बोलतायत माझ्यापेक्षा, त्याचा मला रुसायचा अधिकार नाही ना, तर मी रुसले असते की तुम्ही त्यांच्याशी का माझ्यापेक्षा जास्त माझे म्हणजे चॅनलशी। हा नाही 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 6 नाही, परवा 2 आणि 4, सो इट्स 4+2। 6 तास बोलताना अहो वॉर्ड बाय वॉर्ड जेव्हा बसायला लागतं ना, किती वेळ मी सकाळी 5-5:30 तास इथे बसते, माझं अजून काम संपलेलं नाही। आम्ही वॉर्ड बाय वॉर्ड की कसं बसू शकतं, कुठलं कॉम्बिनेशन बसू शकतं, हे परम्युटेशन कॉम्बिनेशन करायला किती वेळ लागतो माहितीये का तुम्हाला? अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह मिळाल्यानंतर पुण्याच्या कार्यालयावरून घड्याळ हे चिन्ह हटवलं गेलं तेव्हा याच जगतापांना अश्रू अनावर झाले होते। फरक हा आहे की सुळेंच्या रक्ताच्या नातलगानं त्यांच्या वडिलांनी उभा केलेला पक्ष नेला आणि दुसरीकडे ज्या जगतापांच्या नावे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्यांनी पक्ष सोडताना चाव्या सरेंडर केल्या। महानगरपालिका, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी तशाच प्रकारे जे काही पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, त्याच नावाखाली चिन्हाखाली आम्ही सगळेजण निवडणुका लढवणार। माझे स्वतःचे एथिक्स असे समजले मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतोय त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये। जरी त्याचं नका रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पुढे माननीय सुप्रियाताई सुळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते नका त्या ठिकाणी निर्णय घेतील। त्या पार्टी कार्यालयावर माझा दावा नव्हता, नाही आणि उद्या सुद्धा नसेल। श्रमलेल्या बापासाठी, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी। हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो। पक्ष असतानाही विरोध केला होता त्याच महापालिकेत,
त्यांच्या सोबत जाणार आणि पॉलिसी लेवलला जे आमच्या बरोबर पण आहेत ना आता इथेच बसलेली आहे, ह्यांचा पण काही जणांचा विरोध होता. तो एक पॉलिसी डिसिजन होता. प्लीज आपण सगळ्यांनी थोडंसं राजकारण आणि पॉलिसी गांभीर्याने घ्यावी अशी माझी विनम्र विनंती आहे. पक्षफुटीवेळी पुरोगामी विचारांचा दाखला द्यायचा आणि स्थानिक निवडणुकीत विरोधी विचारांच्या पक्षांसोबत गेलेल्यांसोबत चर्चा करायची. जर सत्ता हेच एकमेव ध्येय असेल तर विचारधारा हा केवळ मुखवटा हे एकदा सर्वच पक्षांनी जाहीर करायला काय हरकत आहे. तर प्रशांत जगताप हे या शहराचे अध्यक्ष आहेत, देशाचे अध्यक्ष पवारसाहेब आहेत, अजितदादा आहेत, सुप्रियाताई कार्याध्यक्ष आहेत. ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी. आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत. तुतारीचे पण घड्याळावरच निवडणुका लढवणार असंच आहे. घड्याळाच्या चिन्हाकडे जे तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे जर हे एकत्र आलं तर निवडणूक ही घड्याळाच्या चिन्हावरती लढली जाईल. तुम्ही त्यासाठी ऍग्री आहात का? एक बघा, तुम्हाला तो प्रस्ताव द्यायचा अधिकार त्यांनी दिलाय का? त्यांनी सांगितलं ते म्हणलं अरे दत्ता आमच्या घरचा आहे, दत्ताला वाटलं दत्ता बोलला, ती त्याची भावना आहे. तेवढंच नाही दत्ता बोलला, त्याच्या आधी दत्ता भाऊ असं म्हणालाय की हे सगळे आम्ही घरातले आहोत, आमची कौटुंबिक संबंध वगैरे तुम्ही एडिट करून दत्ताचा अर्धच सांगू नका. त्याच्या आता दत्ती प्रेमाने पण बोलला. अरे नाही नाही, माझ्यासाठी चिन्हापेक्षा ते प्रेम माझं दत्ताचं जास्त महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.